स्वागत आहे गाईज तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या न्यू ब्रँड व्लॉग मध्ये. तर गाईज आता आजचा मुद्दा असा आहे की आम्ही चाललोय फिरायला. तर गाईज आम्ही जाणार आहोत हम्पीला. तुम्हाला येते ब्लॉग मध्ये हम्पीला असतोय. अरे मग तुला काय करायचं आहे? तर गाईज आम्ही जाणार आहोत हम्पीला. येत्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळून जाईल. पूर्ण डिस्कशन झालंय. पब्लिकला वाटायला बामटे वाला लावायचे चारदा खालवा करून. गाईज आम्ही हम्पीला जाणार आहोत. तर हम्पीला म्हणतो एकदा कर्नाटकात म्हणतो. अरे कधी म्हणलं मी कर्नाटकात? कोकणात मला नाही दिली. कोकणात जायचं आहे रे, पण पोर जास्तीत जास्त गाईज पोर आहे ती ना जास्तीत जास्त हम्पीला जाऊ म्हणायला लागले ते. मग 3-4 जण आम्ही त्यातली 2-3 हम्पीला जाऊ म्हणाले. हे सदिक म्हणलं काल हम्पीला जाऊ म्हणलं का नाही? म्हणलं की हा तुमचंच होय ना फिक्स जाऊ म्हणता नाही. मी गाईज जायला तयार आहे. मी आता जायला तयार आहे, पण ह्यांचं यायचं तयार आहे का सांगा? कर तिकीट बुक. तुझं आहे का यायचं तयार? कर तिकीट बुक बघ. हा तर गाईज आता काय करूयात आपण, तिकीट वगैरे मी बघितले, सगळी डिटेल माहिती काढली. तर हम्पीला बदामीला जायला खूप मस्त लाव ठिकाण सायलेंट आहे. अरे मी बोलू का ना ग? सायलेंट फोन लाव. तर हम्पीला बदामीला जायला खूप मस्त ठिकाण आहे. तर साहिलला आपल्या मित्राला फोन लावून बघतो ती काय म्हणते. तर गाईज ती साहिल आहे ती कुठं गेलाय मोहळा, त्याचं काहीतरी काम आहे म्हणून. हम्पीला जायचा पूर्ण प्लॅन झालेला आहे, हम्पी आणि बदामी. तर मी ह्याला म्हटलं जाऊयात, ही नको मान लागले. आता काय करायचं? जाईपर्यंत येऊ शकतो. एक नाही तर चौघ. मी जायचं म्हणतोय बाळा. चौघा इथं एकाच कॅन्सल झाला, तिघाचा कॅन्सल होतोय. नाही 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 नाही, मी तर फिक्स जाणार आहे. तू फिक्स आहे का? आपलं फिक्स. साहिल फिक्स आहे, फक्त फिक्स पाहायचं नाही. एका पायावर मला चल मला संध्याकाळी. तर गाईज आम्ही पूर्ण झाले आमचं. आता एक बघूयात, एक थोड्या दिवसात तिकीट वगैरे बुक करून टाकूयात जायच्या अगोदरचं. तिथलं पूर्ण रूट काढूयात, प्लॅन काढूयात 3-4 दिवसाच्या वरी. बघूयात प्लॅनिंग काय होतंय. आणि ह्या पोरानं आहे का उगा बळच फेम केलाय बघा, जायचं नाही जायचं. अरे कोण म्हणलं तुला जायचं नाही? अरे कोण म्हणलं कोण तुला जायचं नाही? 2 ब्लॉक झाले. 2 ब्लॉक मध्ये काय म्हणला तू? कोकणला जायचं. पण माझ्या एकट्याच्या म्हणण्यावर तुम्ही नाही नाही, माझ्या एकट्याच्या म्हणण्यावर तुम्ही ब्लॉक टाकला कुठे गेला सांग. नाही बोला लागलाय. ए थांब 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 ती खरं बोलतो. खरंच बोलतोय. जयशी तिथे बसून म्हणलो आपण जायचं करायचं. कुठं आहे? कुठे जायचं? झालं हवा पोचवडा गेली, संपलं. कोकणला मी आता सुद्धा जायला तयार आहे, पण पोरं म्हणते ते हम्पीला जाऊ. तोंडाची हवा घालून बसायचं नाही. अरे पण पोरं म्हणते ते हम्पीला जाऊ, मी काय करू त्याच्यात? तू देखील काल म्हणला हम्पीला जाऊ, म्हणला का नाही तू? हा मग उठा. हा हे असलं गिन्यान गेले काय तर बोलते बा, चला जाऊ उठा. मग आता असतं काय लगेच जायचं? मास्टर तू मला 1 मिनिट थांब. आता चल जाऊ. आता जाऊ करायचं आणि पुढे नाही त्या टाइमला नाही म्हणून टाकायचं. कोण म्हणले नाही? कधी म्हणलोय मी? नाही कधी म्हणलोय? तुम्ही फिरायला जायचं म्हणले आपण सगळे, मी नाही म्हणलोय. असं कधी झाले मला सांगतो? तेच झाले. म्हणजे कसं झालंय माहिती आहे का, फिरायला जायचं झालंय ओके, हम्पीला जायचं पण झालंय. आता ही म्हणते कोकणात जाऊ म्हणला होता. म्हणजे आता काल म्हणला हम्पीला जाऊ, आता म्हणतोय कोकणात जायचं म्हणला होता. अरे लगा प्लॅन करता पर त्यांना का वाटायचं सगळ्याला बामटे बोलते ती. गाय जात भामटे बोलायचं काय आहे? मी भामटे बोलायचं काय आहे? आता सगळेजण आपण जाणार मला सगळ्याचं मन म्हणजे विचारून मत काय असेल ते विचारून सगळं करून जायचं. लोकांना का वाटणार ही काय फेकती फेका बिकीचं काय विषय? ब्लॉग साठी बनवते ती करण्याची काय सुधी नाही कायचं. रिअल चालू आहे, काय असेल ती रिअल चालू आहे. असं ब्लॉग मध्ये मी दावलंच नसतं तुम्हाला काय असतं. अरे मी आता सुद्धा जायला तयार आहे. तुम्ही माना नसतं चला, सगळ्यांना बोलू चला आता जायला तयार आहे. चल तू आहे का तयार? बाकीची काय म्हणते ती पुढल्या महिन्यात जाऊ, आणखीन पुढल्या महिन्याला 10 दिवस आहेत. मग काय करायचं? मग माझी चुकी आहे काय? मग मी तीच सांगतो. तू म्हणतोय काल परवा कोकणला जायचं म्हणला होता आणि आता कसं काय म्हणतोय? तुला का 4दा एक हिकला ब्लॉक टाकतोय, एकदा हिकला ब्लॉक टाकतोय. म्हणजे ती माणसाने म्हणावं ही इकडे बी धड जात नाही तिकडे बी धड जात नाही. मी नाही म्हणलो का काय सांगा? मी नाही म्हणलो का जायला? मी जायला तयार आहे. दोघं जायचं का? मग त्यांना तू म्हणलाच कशाला येतो? यातो मी घरी म्हणलं तू थांब तसं करायचं नाही. हाय बोल, आपलं काय ठरलेलं? काय ठरलेलं? कोकणात कोकणात जायचं गायचं आमच्या दोघांचं अगोदर ठरलं होतं. मग जास्त जण यायला लागल्यावर आम्ही म्हटलं काय माहिती का, आम्ही कोकणात जायचं ठरलेलं आमच्या दोघांचं फक्त बाईक वरती. मग ज्या ती साहिल आहे आमचा मित्र, ती म्हणला मी पण येणार आहे. मग तसं म्हणल्यानंतर ना मग कसं होतं, 2 गाड्या घ्यायच्या आणि 3 जण जायचं. मग असं होत नाही. मग त्यामुळं आम्ही काय ठरवलं, दुसरा प्लॅन ठरवला, हम्पीला वगैरे जाऊ म्हटलं. त्या दिवशी काय विषय झालता असं काय समजावून सांगितलं. तुझं बरोबर आहे रे, तुझं बरोबर आहे रे डॉलर, तुझं बरोबर आहे. मग ती काय विषय झाला, 2 गाड्या आणि 3 जण कसं जायचं म्हणून हम्पीला जायचा प्लॅन झाला. हम्पीला जायला देखील आम्ही तयार आहोत. पण आता थोडा काय प्रॉब्लेम आहे, ह्याच्या घरी थोडा प्रॉब्लेम आहे आणि प्रवीण आहे त्या घरी थोडा प्रॉब्लेम आहे. साहिलच्या घरी थोडा आता त्यांचं बांधकाम वगैरे चालू आहे. त्यामुळे तू म्हणतोय स्लॅब टाकून झाल्यानंतर ना जाऊयात. चुकी यात कोणाची नाही, टेम्पररी प्रॉब्लेम साठी थांबायला लागली. पण मी लाईव्ह वरती मिटलं की आपल्या मिटलं मी लाईव्ह वरती
ज्यांना ज्यांनी बघताय का, जेव्हा लाईव्ह वरती गेलो तेव्हा खूप जण म्हणले हम्पीला आणि बदामीला जा. मग त्यानंतर नाही तो विषय तुमच्या समोर मी मांडला होता. मग सांग किती मला सांगते ती विषय हम्पीला जायचं का बदामी, त्याला सांगत नाही तिसऱ्या साऊथ इंडिया जायचं का कोकण जायचं. मग असं लाईव्ह वरती गेल्यानंतर खूप जण म्हणले हम्पीला जावा. मग ते हम्पीचा विषय मी ह्यांना विचारला आणि सध्या तो तिकडे जायचा सीझनही आहे. हम्पीला बी आहे, कोकणला पण आहे, साऊथला पण आहे. पण पुढचं काहीतरी बजेट प्लॅन, पुन्हा काहीतरी अडचणी, काही सगळं म्हणजे असं ह्या असा विषय बघून पुढचा करूनच जायचा असा प्लॅन चालू होता. मग थोडं टेम्पररी काही प्रॉब्लेम सगळ्यांच्या घरी येत असतो. आताच जायचं म्हणून होत नसतंय आणि उद्याच जायचं म्हणून होत नसते. सगळेजण मिळून जाणार म्हणल्यावर टायमिंग सगळ्यांचा बघावं तर लागणार. ह्यात आता सांगा चूक कोणाची, माझी आहे काही ही म्हणतोय तू बोलला तर कोकणला जायचं. लाईव्ह वरती काय झालं, लय जण म्हणले हम्पीला जावा. हम्पीला जावा तर हम्पीला जावा, कोकण नकोय तर नकोय कोकण, एवढं काय विषय. नंतर कोकणला जायला येईल पुढल्या वेळेस. आता हम्पीला जावा म्हणले ना लोक. तुझं काय म्हणणं आहे, जायचं आहे का नाही? मी तर जाणार, मी उठलो की निघालो. हा मग कशाला म्हणतोय मग तू? तुझं तू हे व्हायला माझं नाही, तुमचं व्हायला लागले. माझं काय नाही, मी आता देखील जायला तयार आहे. तुमचं थांबले, तुमच्यासाठी बरोबर थांबले. बॅग संध्याकाळी तू आता खोटं बोलायचं काय नाही, बोलायचं आता खोटं बोलायचं नाही. काय? तू काय म्हणला होता, काय म्हणले 12 मेच्या नंतर ना आपल्याला कधी जायचं आहे. 12 मेला काय? तू काय बोलला होता त्या दिवशी? अरे 12 मेला काय? पण तू काय म्हणला मला त्या दिवशी 12 मेच्या नंतर जायचं, आता जायचं नाही. 12 मेचा काय संबंध आहे का? तू त्या दिवशी काय म्हणला मला, 12 मेच्या नंतर काय जरी झालं तर जायचं आहे, पण 12 मेच्या अगोदर जायचं नाही. अरे रिझल्ट लागले, रिझल्ट लागाय आधी जायचं आहे म्हणतो तुला. त्याशी म्हणलं रिझल्ट लागाय आधी जाऊन यायचं, पुन्हा घरची जाऊ देत नाही म्हणलं तुला. लक्षात आण, 12 मेचा विषय काल नाही मी फालतुगिरी करून काय तर. काही ही म्हणला होता 12 मेच्या अगोदर. आता खोटं बोललो म्हणले रे की हॉटेलला कामाला गेलो नाही म्हणून. हा, मग तिकडून आल्यानंतर न जायचं असा प्लॅन ठरला होता म्हणून थांबले. खरं म्हणलं तर पेमेंट आली. खोटं बोलायचं काय नाही. सर्वांना माहित आहे, लाईव्ह वरती देखील खूप जण हम्पीला जा म्हटले होते. कल्चर तिथलं जरा वेगळे वातावरण, तिथली वाईब सर्वांना जास्त माहित नाही. तिकडचे व्हिडिओ वगैरे जरा कमी आहेत. मग आपण तिकडे जाऊन नवीन काहीतरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्वजण म्हणत होते हम्पीला जा, असा विषय होता. मग ठीक आहे, हम्पीला तर हम्पीला. आता प्लॅन चालू आहे आमचा हम्पीला जायचा. तर सर्वांनी जुळून राहण्यासाठी सबस्क्राईब करा. बघा तुम्हाला काय वाटतंय, असं ही फेकाफेकी चालू आहे का काय. त्यामुळे तुम्हाला सांगतो सर्वांनी सबस्क्राईब करा. नक्की हम्पीला जायचा व्लॉग येणार आहे आणि जाणारही आहोत. असा विषय आहे. थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थांबला. त्याचं म्हणणं बी बरोबर आहे. उगा जरा काहीतरी आंबट चिंबट बोलण्यात काय मजा नाही. उगं सारखं बोलायचं ग बसायचं, तिसरा ब्लॉग टाकायचा रोज उद्या. आज एक टाकायचं, परवाशी वेगळं टाकायचं. मी ती माणसं कन्फ्युज होऊन मारावी, ही इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, इकडे जाणार आहे, इकडे जाणार. लाईव्ह वरती विषय झाला होता उपयोग हम्पीला नाही जावा. म्हणून लाईव्ह तुला वरती म्हणलं. विषय झाला होता हम्पीला जावा. एखादा जे असेल ते मिटून टाकावं. हा, मग एकदाच मिटवून टाकायचा हम्पीला जायचं. ओके डन, सांगून टाकू. फायनल गाईज हम्पीला जायचं. तर बघूया कधी जायचं. बजेट प्लॅन झालं तर कोकणात बी जाऊन येऊ. बजेट जास्त झालं, उरून राहिलं पैसे वगैरे, तर तिकडून जाऊन आल्यानंतर एक 10 दिवसांनंतर लगे कोकणाची ट्रिप काढाय. आमचा असा विषय नाही, फक्त विषय आहे की जायचं थांबले. फक्त जायचं फिक्स आहे, पण कधी जायचं हे जरा कन्फ्युजन चालू आहे. डेट वगैरे काय असं फिक्स सांगता येणार नाही तुम्हाला. काम सर सगळी. हा, मग त्याच्यामुळे थोडं थांबले. तर नक्कीच तुम्हाला व्लॉग पाहायला भेटेल त्याचा. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या. हम्पीचा व्हिडिओ, हम्पीला जायचा व्हिडिओ, हम्पीला गेलेले व्हिडिओ नक्की येणार आहेत. तर गाईज चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर बाय.